नमस्कार, कर्म विवेक में आपका स्वागत है। आइए जानते आज की बड़ी खबर। नागपुर नागरिक सहकारी बैंक के अध्यक्ष, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष और सहकार विशेषज्ञ प्राध्यापक संजय भेंडे के महाराष्ट्र विधान परिषद के रूप में निर्विरोध निर्वाचित होने पर रविवार 17 मई 2026 को सुबह 10 बजे एक भव्य नागरिक अभिनंदन समारोह का आयोजन किया गया। वर्धा रोड स्थित साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन बैंक्वेट हॉल में होने वाले इस गरिमामयी समारोह की अध्यक्षता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने की। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में राजस्व व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधान परिषद के सत्ता पक्ष नेता प्रवीण दरेकर और NUCFDC नई दिल्ली के अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता उपस्थित थे। सत्कार समिति के अध्यक्ष अशोक अग्रवाल और बैंक के संचालक मंडल ने इस पारिवारिक समारोह में सभी शुभचिंतकों को आमंत्रित किया। कार्यक्रम के समापन के बाद स्वरुचि भोज का भी आयोजन किया गया। विधिवत आज आपण उद्घाटन केलं आहे, सुरुवात केली आहे। 31 तारखेपासून 7 जून पर्यंत या 7 दिवसांमध्ये 8 दिवसांत उद्घाटनाला या दर्शनीताई क्रीडा अधिकारी सुधीर दिवे सर, संभाजी भोसले, 4 उपस्थित सर्व सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी यावर्षी नव्हे तर कायमस्वरूपी जे मदत केली आहे, म्हणजे मेहनत घेतली आहे ज्याच्यावर, ते सर्व सन्माननीय सदस्य। दरवर्षी हा कार्यक्रम आपण घेतो, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। 9वं वर्ष आहे। सुरुवात झाली होती त्यावेळी संदीप दादा होते, संदीप जोशी, आणि कशा प्रकारे म्हणजे ती सुरुवात झाली त्यावेळी एक 15-20 खेळ त्यामध्ये एकत्रित म्हणजे समावेशित होते। वाढत 53 खेळ झाले आणि आता अतिशय मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणात हा कार्यक्रम होतो। त्याचं कारण आपले जे मार्गदर्शक आहे, आपले नेते आहे माननीय नितीनजी गडकरी, शहरात जे म्हणून त्यांनी केलं ते सर्व भव्य दिव्य आहे। मग तो क्रीडा महोत्सव असो, मग तो सांस्कृतिक महोत्सव असो, सगळे कार्यक्रम जे हाती घेतलं ते अतिशय भव्य स्वरूपात, दिव्य स्वरूपात शहरात लोकांच्या आणि जनतेच्या सेवेसाठी हे सगळं तयार करून दिलं। एक क्रीडा रसिकांसाठी, क्रीडा प्रेमींसाठीचा एक मोठा मंच, म्हणजे मोठी संधी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांना मिळाली आणि निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनात काम करताना आपल्या सर्वांना खूप आनंद होतो। आपण सगळेच मेहनत घेतो। दरवर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे 53 खेळांचा होतो, पण यावर्षी उन्हाच्या दादांनी आणि नाही, लोकांनाही त्रास होणार नाही, पण आपली परंपराही खंडित होणार नाही, या गोष्टीचा एकंदरीत म्हणजे एकूण विचार करून मग त्यात थोडे खेळ त्यातले कमी करून अशा प्रकारे आणि जास्तीत जास्त आत होतील। विशेषतः सगळे खेळ, सगळ्या स्पर्धा संध्याकाळी होतील, म्हणजे लोकांची, खेळाडूंची, सगळ्यांची काळजीही होईल, पण काम देखील केलं। मी एवढंच म्हणेन, आयोजन करते आपण नगरसेवक म्हणून आपण सगळे म्हणजे सोबत जे आहोत, आपण आपापल्या परीने मदत करतो, पण त्यात कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, ते अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावं यासाठीची जी मेहनत आहे ती आयोजन समिती म्हणजे सर्वंकष विचार, चारही बाजूने विचार करून ती करते। त्यामुळे त्यांचेही अतिशय मनापासून आभार। त्यांनी म्हटलं की हे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे अगदी खरं आहे की आपल्याला जी म्हणून लागेल ती सगळी मदत आपण सगळे मिळून महानगरपालिका म्हणून करू, पण या शहरात त्याच्यामुळे अतिशय एक चांगला संदेश जातो। आणि आता खरी म्हणजे या शहरातून इतरही ठिकाणी, त्या दिवशीच गडकरी साहेबांशी बोलताना एका भाषणातही त्यांनी सांगितलं की इतरही शहरांमध्ये, इतरही ठिकाणी, इतरही खासदार अशा प्रकारचे आता कार्यक्रम घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। त्याच्यामुळे पायंडा घालून देण्याचं आणि दिशानिर्देश देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम जे साहेब करतात त्यांच्या कार्यक्रम आहे। विधिवत उद्घाटन आज होते आहे। पुढील 7 दिवसांमध्ये म्हणजे पहिल्यांदा पुन्हा जे वार्षिक नेहमीचं त्याचं जी वेळ आहे डिसेंबर जानेवारी, त्यावेळी आणखी पुन्हा तेवढ्याच मोठ्या अधिक ताकदीने आपण एकत्र येऊन हा कार्यक्रम करू। मी या कार्यक्रमाला पुन्हा एक वेळा मनापासून शुभेच्छा देते। माझं बोलणं थांबवतो। धन्यवाद मॅडम। माननीय नितीन, त्याच ओघाने, त्याच संख्येने हा महोत्सव पुन्हा करू, पण कुठेतरी सध्या परिस्थितीमुळे या महोत्सवात यावर्षी 18 गेम आपण ठेवलेले आहे। तारखेला मोठ्या भव्य दिव्य यशवंत स्टेडियम इथे मॅरेथॉनने आपण सुरुवात करतोय। 31 तारखेला आपण मॅरेथॉन करतोय। आपण प्रोफेशनल रनला कॅश प्राईज देणारच आहोत। त्यासोबत जे उत्साही रनर्स असतील त्या उत्साही रनरसाठी ते धावल्यानंतर त्यांना मेडल मिळेल, चेस नंबर, त्यांना नाश्ता, ब्रेकफास्ट मिळेल। आपले स्थानिक नगरसेवक, सर्व पदाधिकारी उपस्थित आहे। मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की त्या 31 तारखेला आपण एक लकी ड्रॉ करतोय। जे स्पर्धक त्या 31 तारखेला त्या मॅरेथॉनला रजिस्टर करतील
त्या 31 तारखेला त्यांनी सकाळी तिथे यावं आणि त्या लकी ड्रॉची चिठ्ठी तिथे टाकावी. आपण त्यात किमान लाखो रुपयांचे प्राइजेस तिथे ठेवतोय. आपण त्या लकी ड्रॉमध्ये सामान्य ज्यांनी 3 किलोमीटर कंप्लीट केली त्यांना काहीतरी प्राईज मिळावं म्हणून असे लाखो रुपयाचे प्राइजेस तिथे ठेवतोय. सर्वांना आव्हान आहे की आपल्या भागातील सर्व नागरिकांना त्या मॅरेथॉनसाठी आवर्जून आपण आणावं, जेणेकरून ती भव्यता त्या समारंभाची होईल. कारण उन्हाचे दिवस असल्यामुळे आपण 18 गेम हे आपण 7 दिवसात घेतोय. आपल्यापैकी काहींवर या संपूर्ण महोत्सवातील काही क्रीडा प्रकारांची जबाबदारी राहणार आहे. माननीय महापौरताईंनी हा संपूर्ण महोत्सव नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे करण्यासाठी होकार दिलेला आहे. आम्ही सन्माननीय महापौरताईंचे त्यात खूप मोठा वाटा आहे. सर्व आलेल्या उपस्थितांना इतकीच माझी विनंती आहे की आपल्या भागात होत असलेल्या क्रीडा प्रकाराला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या क्रीडा महोत्सवाला आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार करूया अशी सर्वांना विनंती करतो. माझा प्रस्ताव इथे संपवतो. धन्यवाद. विधिवत माननीय महापौरांच्या हस्ते उद्घाटन झालं. आपले सन्माननीय आजच्या कार्यक्रमात माननीय नीताताई ठाकरे महापौर नागपूर महानगरपालिका, क्रीडा समितीच्या अध्यक्षा दवडताई, दिवे सर, पियुष आंबोलकर, समितीचे सर्व सदस्य, सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व कार्यकर्ता, सर्व प्लेयर्स व सर्व या असोसिएशनशी जोडलेले. दरवर्षी आपण 56 जे 40 पासून ते 25 पासून गेम सुरू केले ते आपले 53-56 पर्यंत पोहोचले. पण या उन्हाळ्यामध्ये जे उन्हाची लाट पसरलेली आहे ते अवघ्या पाहून मान्य गडकरी साहेब असो, मान्य टीम पुढे टीम वर्क असो, त्यांनी तय केला की आपण फक्त 18 गेम शॉर्टकटमध्ये जे 20 गेम करता कशामुळे उन्हामुळे, आणि नंतर जानेवारी महिन्यात पुढच्या 2026मध्ये 2027मध्ये मोठ्या प्रमाणात 20 पासून तर आपण 53-56 पर्यंत गेम केले. त्या पूर्ण गेमचं वाटचाल पूर्ण पुढच्या वर्षी चालू करेल. आणि यावर्षी जे बी खिलाडी जे यावर्षी लगभग एकच कार्यक्रम स्टेडियममध्ये आहे. आपला उद्घाटन कार्यक्रम 31 मेला, आणि नंतर बाकी इंडोरच गेम असं वाटतं मला, पुढे इंडोरच गेम आहे. तरी या कार्यक्रमाकरता जे असोसिएशन आहे, जे टीम आहे, टीमवर्क आहे, त्यांना शुभेच्छा देतो. समोरच्या ज्या टीममध्ये आपण पुढच्या वर्षी जे प्रोग्राम करू, आता प्रत्येक नगरसेवक आमच्या नवीन आहे. असोसिएशनला विनंती करतो, प्रत्येक नगरसेवक आमच्या नवीन, बहुतेक नगरसेवक नवीन आहे. आम्हाला वाटलं होतं यावर्षी नवीन गेम पुरते प्रत्येक नगरसेवकाच्या याच्यामध्ये पाल्यामध्ये येणार आहे, त्यांना ते काम भेटणार आहे आणि ते उत्साहपूर्वक ते नगरसेवक त्या प्रभागात ते उत्साहपूर्वक गेम करून तो नागपूर शहरात एक मोठं नाव करणार आहे. पण जे नियमाच्या नुसार ज्या उन्हाची लाट पसरलेली आहे तशानुसार आपण जेवढे गेम घेऊ शकतो तेवढे आपण ठरवले आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि गोष्या आज महापौरच्या हातानं महापौरची डिक्लेअर करत, पण एक या उन्हाळ्यामध्ये जे तापमान पसरलेलं आहे, आपण नागपुरात म्हणतो की सिमेंट रोड गेले पाहिजे, आणि सिमेंट रोडमुळं एवढं तापमान कॉन्क्रीटचं वातावरण उठलेलं आहे की चांगला पर्सेंटेज हा नागपूरच्या तापमानाचा चालू आहे. आणि लवकरात लवकर ज्या आता कुठं पाऊस पडत आहे, वारातून येत आहे, यामुळं इंडोर गेम यांनी सुचवलेला आहे. तरी मी सगळ्यांना या गेमबद्दल शुभेच्छा देतो. मला बोलवलं, स्वागत केलं, त्याबद्दल आभारी. धन्यवाद. जय जय भारत. ऐसे ही अपडेट जानने के लिए देखते रहिए कर्मा विवेक. नमस्कार.